सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवनवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष तुमच्यासाठी समृद्धीचं, भरभराटीचं आणि सर्वात महत्त्वाचं यशाचं शिखर गाठणारं जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मित्रांनो, हिंदीमध्ये एक बाजीगर नावाचा एक मूवी होता बॉलिवूडमध्ये, त्याच्यामध्ये एक डायलॉग होता की कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। तर मी म्हणेल की आता ॲक्च्युअली आजच्या डेटला जर असा विचार केला तर तशी सिच्युएशन आत्ता राहिलेली आहे। आता मी म्हणेल की कुछ पाने के लिए कुछ कॉम्प्रोमाइज करना पड़ता है टेम्पररी टाइम के लिए, काही वेळेसाठी। जर तुम्ही ती गोष्ट कॉम्प्रोमाइज करू शकलात, जर तुम्ही ती गोष्ट टाळू शकलात, जर तुम्ही तो मोह आवरू शकलात, तर मला असं वाटतं की तुमच्या एवढं सक्सेसफुल पीपल जगात कुणी असू शकत नाही। जे तुम्ही ठरवाल ते तर डेफिनेटली होत असतं। एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये डेफिनेटली मेन्शन केले, ते पुस्तक ऑलमोस्ट बरेच जणांनी वाचले, मी सुद्धा ते पुस्तक वाचले। आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या पुस्तकावर मी स्वतः बिलीव करतो की जे तुम्ही विचार करता त्या गोष्टी डेफिनेटली घडत असतात। जसं तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर गोष्टी पॉझिटिव्ह घडतील, जसं निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह गोष्टी घडतील। तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण जसा विचार करतो गोष्टी डेफिनेटली तशा घडतात, तशा बनतात। त्यासाठी त्या अँगलने विचार करणं आवश्यक आहे। आणि काही गोष्टी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकलात तर त्या गोष्टी तर तुमच्या मनासारख्या गोष्टी डेफिनेटली घडतात। हे मी स्वतः अनुभवलंय। असं मी हजारो विद्यार्थ्यांना जेव्हा भेटतो, बोलतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी लोक इम्प्लिमेंट करतात आणि सक्सेस डेफिनेटली त्यांना मिळतं। आज ग्रामीण बँकांचे निकाल आले, ग्रामीण बँकांच्या निकालानंतर बरेच विद्यार्थ्यांचं आता फायनल सिलेक्शन झालं। कॉल्स म्हणा किंवा पर्सनली येऊन भेटणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डेफिनेटली झाल्यात, होतील, पुढे अजूनही रिझल्ट येत राहतील। पण मुद्दा कुठेतरी असा येतो की त्यांनी नेमकं असं काय केलं होतं जे तुम्ही करत नाहीत, किंवा त्यांनी नेमकं कोणत्या अँगलने, कोणत्या अप्रोचने हे यश मिळवलं। तर हा अप्रोच जो आहे, तो अँगल जो आहे, समजून घेणं आवश्यक आहे। मुद्दा असा आहे की यश मिळवणारे लोक जे आहेत, यश मिळवणारे लोक हे नवीन नाही करत, फक्त काही गोष्टी ते नवीन पद्धतीने करतात। म्हणजे जे तुम्ही करताय ते सुद्धा तेच करतायत, जो अभ्यास तुम्ही करताय तो अभ्यास तेच करतात, फक्त ते एका वेगळ्या अप्रोचने करतात, वेगळ्या अँगलने करतात। आणि हे सगळं करत असताना काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करतात। तर 5 मुद्द्यांवर मी तुम्हाला आज बोलणार आहे आणि त्या 5 मुद्द्यांच्या बेसिसवर मी म्हणेल की कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर डेफिनेटली तुमचं यश नक्की होईल, नक्की मिळेल। जर तुम्ही बँकिंग फील्डमध्ये जॉब करू इच्छितात किंवा बँकिंग फील्डमध्ये करिअर करू इच्छितात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये, मी म्हणेल स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करू इच्छितात, तर डेफिनेटली या 5 मुद्द्यांना जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर 2025 जे हे 101% तुमचं असेल, या बाबतीत कुठलीही शंका नाही। तर फार जास्त उत्कंठा शिगेला न ताणता, जास्त उत्सुकता न ठेवता इमिडिएटली 5 मुद्दे सांगतो। ते मुद्दे सांगण्यापूर्वी पुन्हा एकच सांगेल की मी जे शेवटपर्यंत बोलतोय शांततेने ऐका, कारण मुद्दे जरी तुम्ही लिहून घेतले किंवा बघितले तर त्या मुद्द्यांमध्ये मला नेमकं काय बोलायचंय, कसं त्याला इलॅबोरेट करायचंय, कसं एक्सप्लेन करायचंय हे नीट समजून घ्या। कारण बरेचदा असं होतं की विद्यार्थी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या गोष्टी म्हणा अर्धवट स्वरूपात ऐकतात। आता या अर्धवट स्वरूपात ऐकलं म्हणजे डेफिनेटली तुमच्याकडे अर्धवट नॉलेज आलं, आणि हाफ नॉलेज इज अ डेंजरस थिंग हे कुणीतरी म्हणून ठेवलंय, आणि हे सुद्धा मला डेफिनेटली खरंच योग्य वाटतं। कारण अर्धवट, मराठीमध्ये एक म्हण आहे की अर्ध्या हळकुंडावर नवरदेव होणे। तर थोडंसं हळद लावून नवरदेव होता येत नाही, त्याला पूर्ण हळद लावावं लागते तेव्हा नवरदेव होता येतं, अशी एक आपल्या मराठी बोलीभाषेत म्हणे, आणि ते डेफिनेटली खरीच आहे। तर संपूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एक एक गोष्टी मी कशा इलॅबोरेट करतोय, एक्सप्लेन करतोय हे समजून घ्या। पहिला मुद्दा माझा असा आहे की थोडंसं सोशल मीडियापासून दूर राहा। दैनंदिन जीवनात आपण जर रोज, मी म्हणतोय किमान 10-15 मिनिटं सोशल मीडियाचा वापर करत असू, 10-15 मिनिटं मी असं म्हणतोय, तुम्ही कधीतरी बऱ्याच मोबाईल्समध्ये तुमचं वीकली किंवा डेली सोशल मीडिया किंवा मोबाईल स्क्रीन टाईम दिलेला असतो। त्या स्क्रीन टाईममध्ये तुम्ही कधी जा, त्याच्यामध्ये बघा की तुम्ही व्हॉट्सअपवर किती वेळ घालवला, तुम्ही इंस्टाग्रामवर किती वेळ घालवला, तुम्ही फेसबुकवर किती वेळ घालवला, तुम्ही टेलिग्रामवर किती वेळ घालवला, आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला नेमकं काय फ्रुटफुल भेटलं का। एकदम मोठी जर बघितलं तर दिवसभरातला कमीत कमी 15-20 मिनिटांचा वेळ मिनिमम म्हणतोय मी, 15-20 मिनिटांचा वेळ जो आहे हा आपण डेफिनेटली टेलिग्रामवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर घालवतो, चुकीच्या गोष्टी बघण्यासाठी किंवा अनवॉन्टेड गोष्टी बघण्यासाठी। आता दिवसभरातला 20 मिनिटं जरी तुम्ही बोलताय, दिवसभरातला 20 मिनिटं, तर याचा अर्थ असा आहे की 3 दिवसात तुम्ही 1 तास घालवतात, 3 दिवसात 21 तास, म्हणजे जर 24 तास घालवायचे तर 72 दिवसांपैकी 1 दिवस तुमचा कम्प्लिटली वाया जातोय, आणि तो जातोय सोशल मीडिया वापरण्यासाठी। आता 20 मिनिटं
हा फारच निग्लिजिबल टाइम आहे. मी डेफिनेटली सांगतो प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक व्यक्ती ऑलमोस्ट तासभर तरी तासभर हा इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर घालवतो. आणि त्या तास म्हणजे 24 दिवसांपैकी प्रत्येक एक दिवस तुमचा सोशल मीडियावर वाया चाललाय. याच्यातून काही तुम्हाला साध्य होणार नाही. तुम्हाला जर काही खरंच गोष्टी काही फॉलो करायच्या असतील, तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल, तर मी म्हणतोय पहिले इंस्टाग्राम डिलीट करा. यूट्यूबवर काही स्पेसिफिक चॅनल्स सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्राम डिलीट करा, व्हॉट्सॲप डिलीट करा आणि टेलिग्रामवरच राहा, कारण मॅक्सिमम गोष्टी आपल्या टेलिग्रामवरच घडतात. तर या ज्या गोष्टी आहेत, तर पहिलं काम सोशल मीडियापासून दूर राहा. हा नोईंगली अननोईंगली आपल्या आयुष्यातला खूप चांगला वेळ जो आहे हा वाया घालवतोय. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, चायनामध्ये व्हॉट्सॲपला बंदी आहे. चायनामध्ये व्हॉट्सॲप चालतच नाही. त्यांचं सोशल मीडिया ॲप आहे, पण ते त्यांच्या देशापुरतं आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमची युवा पिढी जी आहे या अशा चुकीच्या गोष्टीमध्ये टाइम वेस्ट करून लिटरली बर्बाद होत चालली आहे. तर सोशल मीडियापासून पहिला दूर राहा, हा माझा पहिला मंत्र असेल आजच्या दिवसामधला. त्यानंतर एक शेड्यूल फॉलो करा, एक टाइम टेबल फॉलो करा. जसं मला क्वांटला 3 तास द्यायचे, त्या 3 तासामध्ये मी काय केलं पाहिजे. मला रिजनिंगला वेळ 2 तास द्यायचे, मी ते रिजनिंगला काय केलं पाहिजे. मी इंग्लिशला एवढा वेळ देईल, मी जीएला एवढा वेळ देईल, मी ॲग्रिकल्चरला एवढा वेळ देईल, मी सोशल मीडियाला एवढा वेळ देईल. म्हणजे मी सोशल मीडिया म्हणजे टिपिकली मी टेलिग्रामवर बोलतोय, मी टेलिग्रामबद्दल बोलतोय, मी यूट्यूबबद्दल बोलतोय. आणि तोही मी माझा वेळ ठरलेला असेल. प्रत्येक ठिकाणी मी टाइम टेबल बनवेल. आणि तो टाइम टेबल जरी 100% बघा, मी जरी स्वतः टाइम टेबल बनवला तर तो 100% बरेचदा फॉलो होत नाही. पण डोंट वरी अबाउट इट. जरी नाही झाला तर टेन्शन नाही. 60-70%, 80% जरी फॉलो झाला तर एक डिसिप्लिन लागतं. एक स्वतःचं डिसिप्लिन हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि हा टाइम टेबलसाठी एक डायरी बनवा. या डायरीमध्ये लिहून काढा की दिवसभरात तुम्ही आज काय काय केलं. बघा, या डायरीचा इम्पॅक्ट जो आहे हा तुम्हाला महिना 2 महिन्यानंतर होईल. या डायरीबद्दल मी दरवर्षी बोलत असतोच. आज मी पुन्हा या विषयावर बोलतोय, कारण डायरीमध्ये आपण जे फुटप्रिंट सोडतो, आपण जे लिहून ठेवतो, काही दिवसानंतर जेव्हा आपण 2 महिन्याने 3 महिन्याने वळून बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे यार, मी मागच्या 2-3 महिन्यामध्ये एवढा मोठा अभ्यास केलाय. आणि डेफिनेटली ते एक आपला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. तिथून आपल्या स्वतःवर एक सेल्फ कॉन्फिडन्स तयार होतो. तर तो कॉन्फिडन्स तयार करण्यासाठी एक डायरी बनवा. आणि डायरीमध्ये रोज दिवसभरात काय तुम्ही प्रामाणिकपणे केलं असेल. पार तुम्ही आज 10 मिनिटं व्हॉट्सअपवर घालवले, 15 मिनिटं यूट्यूबवर घालवले. व्हॉट्सअप तुम्ही म्हणतोय अनइन्स्टॉल करून टाका. 15-20 मिनिटं तुमची यूट्यूबला गेले, आज हा व्हिडिओ बघितला, टेलिग्रामवर हे बघितलं, आज मी क्वांटचे 35 क्वेश्चन, सिम्प्लिफिकेशन 20 क्वेश्चन, DI नंबर सिरीजचे एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले, मी टेस्ट दिली, यात माझा स्कोर आला. रिजनिंगमध्ये मी पझलचे 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले. जनरल अवेअरनेसमध्ये ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा मी व्यवस्थित पद्धतीने वाचला. ॲग्रिकल्चरमध्ये हा टॉपिक संपवला. इंग्लिशमध्ये मी एक RC पॅसेज सॉल्व्ह करला, त्याच्यामध्ये मला 10 पैकी 7-8 मार्क आले. तर या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ते लिहून ठेवा, एक डायरी बनवा. अशा पद्धतीने एक डायरी जर तुम्ही मेंटेन केली तर डेफिनेटली मी म्हणतोय की एक पॉझिटिव्ह नोटवर बदल होत चालतो. आणि याची सवय जी आहे ही नेहमी ठेवा जोपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शन होते. बघा, आता फायनल सिलेक्शन झालं की मग बऱ्याच गोष्टी ज्या आहेत यातल्या तुम्ही सोडून दिल्या तरी चालेल. मग मी म्हणतो तुम्ही इंस्टाग्रामवर राहा, तुम्ही यूट्यूबवर राहा, तुम्ही डायरी मेंटेन करू नका, टाइम टेबल फॉलो करू नका, कारण तुमचं लाईफ जे हे तिथून बदललेलं असेल, स्टेबल झालेलं असेल. पण जोपर्यंत तुमचं लाईफ चेंज होत नाही, जोपर्यंत सक्सेस मिळत नाही, तोपर्यंत काही इन्स्ट्रक्शन्स, काही रूल जे आहेत हे डेफिनेटली फॉलो करा. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह लोकांमध्ये सराउंड करून ठेवा. यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड यू. माझा स्वतःचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला होता, मी स्वतः जो इंटरव्ह्यू दिला तुम्ही बघितला असेल, त्या इंटरव्ह्यूमध्ये मी स्वतः सांगितलं की मला याचा गोष्टीचा खूप फायदा आला की माझ्या बाजूला जर 5 लोक चांगले असतील तर ॲटोमॅटिकली मी चांगला बनत असतो. तर आपल्या बाजूला, आजूबाजूला पॉझिटिव्ह लोक जे आहेत हे डेफिनेटली असले पाहिजे. पॉझिटिव्ह बोलणारे लोक असले पाहिजे. आपल्याला काही लाईफमध्ये अडचण आली त्यांनी आपल्यावर सोल्युशन दिलं पाहिजे. आपल्या प्रॉब्लेमवर ते रडत नाही बसले पाहिजे. अरे यार, माझ्या लाईफमध्ये असा प्रॉब्लेम, अरे यार मला जमत नाही, चल बसू, असे मित्रांपासून दूर राहा. कारण असे लोक फक्त आणि फक्त तुमच्या चुकीच्या गोष्टींचा गैरफायदा घेतील. असे लोक तुम्हाला सोल्युशन नाही देणार. सोल्युशनवर ओरिएंटेड, सोल्युशनवर लोक विचार करणारे लोक जे तुमच्या आजूबाजूला असले पाहिजे. तुम्ही प्रॉब्लेम सांगितलं की तिकडून पॉझिटिव्ह नोटवर सोल्युशन आलं पाहिजे. तुम्ही प्रॉब्लेम सांगितलं की त्यांनी आणखी प्रॉब्लेम सांगितलं की तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम कधीच संपणार नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह लोकांच्या सराउंडिंग्समध्ये राहा, आमच्या संपर्कात राहा. महत्त्वाची गोष्ट, कारण आम्हाला तुमच्यासारखे हजारो लोक भेटत असतात आणि हजारो लोकांना मी पॉझिटिव्ह एनर्जी देतो. तर अशा लोकांच्या संपर्कात राहा जे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतील, ज्यांनी या क्षेत्रात यश मिळवलंय, ज्यांनी या क्षेत्रामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय. अशा लोकांमध्ये राहिला तर डेफिनेटली तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतील. चौथा मुद्दा, मी एक प्रोग्राम मागे अटेंड केला होता. त्या प्रोग्राममध्ये ॲक्च्युली तो बिझनेस ओरिएंटेड प्रोग्राम होता. 3 दिवसांचं सेशन होतं. सकाळी
8ला 9ला सेशन चालू व्हायचं आणि संध्याकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत सेशन चालायचं. मध्ये फक्त जेवणाचा आणि नाश्त्याचा ब्रेक असायचा. 3 दिवस ते सेशन मुंबईला होतं. मी लिटरली तिथं 25,000 रुपये पे करून राहण्या खाण्याचा खर्च वेगळा असं 3 दिवस सेशन अटेंड केलं. सुरुवातीच्या पहिल्या दिवशी एकदम फॅमिली ड्रामा चालला तिथं की असं मी फॅमिलीसोबत असं आहे, माझी बायको अशी आहे, माझी आई तशी आहे, माझी बहीण अशीच म्हणते, माझी बहीण अशीच करते, माझा मोठा भाऊ मला त्रासच देतो, माझी भाऊकी मला असंच करते. मी म्हणलं यार हे केला करा रखाय भाई फॅमिली ड्रामा, आपण एवढे पैसे पे करून इथं कशाला आलो असेल. तर ते जे ट्रेनर होते त्यांनी मला त्यांना मी विचारलं ब्रेकमध्ये की सर हे काय लावलं आहे फॅमिली ड्रामा. ते म्हणले एक काम करा, हे आमचं वेल इस्टॅब्लिश हे काय म्हणतो प्रोग्राम आहे, हा वेल सेटल्ड आहे, तुम्ही फक्त फॉलो करा 3 दिवस. शेवटच्या 3ऱ्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं तर तुमची पूर्ण फीस वापस करा. मी म्हणलो यार चलो ठीक आहे, हे बी सही आहे, आता इथपर्यंत आलोच आहे, सगळा खर्च करून ठेवलाय, हॉटेलचं बुकिंग करून ठेवले, पैसे देऊन ठेवले, तसे पैसे वापस भेटणार नाही, पण नाही आवडलं आपले पैसे वापस भेटतील. तर मी पहिल्या दिवशी हे सगळं अटेंड केलं. सगळं फॅमिली रडा पड्या, लोक रडायचं आहे, मला पार चिकर माझी यात जाय की काय लोक रडतात राव, परेशानी आहे. आणि मला म्हणजे ती इरिलिव्हंट वाटायचं की यार आपण बिझनेससाठी इथं आलोय, बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी आपण इथं आलोय आणि ह्या लोकांनी हे काय लावलंय. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी चालू केलं तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की तुमच्या लाईफमध्ये काही ऑब्स्टॅकल्स असतात आणि ऑब्स्टॅकल नोईंगली अननोईंगली तुम्हाला मागे खेचत असतात. जसं आपल्या आयुष्यात आपण लोह चुंबक पाहतो, लोह चुंबक बरोबर त्याचे काय म्हणू शकतो आपण त्याला आयन मटेरियल आहे हे ओढून घेतो, लोह ओढून घेतो. तर ते जे लोखंड ओढून घेतो ना, तसं आपल्या लाईफमध्ये काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्या आपल्याला माग ओढण्याचा प्रयत्न करतात. आता लाईफमध्ये बरेच जण कुठं ना कुठं स्ट्रक झालेले असतात आणि मॅक्सिमम लोक हे फॅमिली प्रॉब्लेम्समध्ये स्ट्रक झालेले असतात. जसं कुणाची बायको कुणासोबत नीट बोलत नाही, असं आहे की भाऊ बहिणीचं पटत नाही, भावाभावांचं पटत नाही, आईवडिलांचं पटत नाही, किंवा माझ्या आईवडिलांचं माझं पटत नाही, त्यांचे वेगळे विचार आहेत, माझे वेगळे विचार आहेत, ऑर्थोडॉक्स टाईपचे ते आहेत, कॅटेगरीतले ते आहेत. तर अशा गोष्टीमध्ये या लोक स्टक झालेत आणि स्वतःच्या लाईफबद्दल हे विचार करायला वेळच नाही भेटत त्यांना. असे प्रॉब्लेम्स बरेचदा आपल्या लाईफमध्ये असतात, आपण इथं स्टक झालेलो असतो आणि त्या स्टक झाल्यामुळं आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये ग्रो नाही करू शकत. आता तुमचंही मे बी असा प्रॉब्लेम काही लोकांचा असू शकतो की आईवडिलांसोबत चांगलं कम्युनिकेशन नाही, ते आपल्याला त्रास देतात, ते आपलं म्हणतात अरे यार तुझे तर 6 महिने झाले, वर्षभर झाले, फायनल सिलेक्शन कसं होईना. आता आपल्याला वाटतं की यार इथं 3-3 वर्षापासून तयारी करणारे लोक आहे, माझ्या वडील मला 1 वर्षात मागे बोलवत आहेत, मी एवढं मेहनत करतोय, माझे रिझल्ट येईना, एक तर रिझल्ट येईना ते वेगळं टेन्शन, आई वडील त्रास देतात बोलतात ते वेगळं टेन्शन, फॅमिलीचं वेगळं टेन्शन, मित्र निगेटिव्ह बोलतात हे वेगळं टेन्शन. तर या प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही कुठेतरी स्टक होऊन जाता. म्हणून तुमच्या पॅरेंट्ससोबत तुमचं कम्युनिकेशन खूप सहज हेल्दी असलं पाहिजे. त्यांना प्रत्येक गोष्ट तुमच्या लाईफबद्दलची माहिती असली पाहिजे. एखाद्या दिवशी तुम्ही एखादी चुकीची गोष्ट केली आणि ती अननोइंगली तुमच्याकडनं चुकून झाली तर ते सुद्धा तुमच्या पॅरेंट्सला माहिती असलं पाहिजे आणि एक ट्रस्ट फॅक्टर बिल्ड होतो आणि हा ट्रस्ट फॅक्टर तुम्हाला नेहमी तुमच्या पॅरेंट्सचा सपोर्ट देत राहतो. मग जेव्हा तुम्ही हा ट्रस्ट फॅक्टर बिल्ड करताल, कम्युनिकेशन चांगला असेल, तेव्हा त्यांना वाटेल की अरे आपलं पोरगा आपल्या शब्दाच्या बाहेर नाही, आपली मुलगी आपल्या शब्दाच्या बाहेर नाही, तिचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास राहताल, तुम्ही जेव्हा चांगलं कम्युनिकेशन करताल तेव्हा ते तुमच्यासोबत चांगलं कम्युनिकेट करतील. तुम्हाला काय म्हणू शकतो आपण अनकंडिशनल सपोर्ट नेहमी करत राहतील. बघा आजच्या डेटला 5-6 हजार रुपये कुठल्याही पॅरेंट्ससाठी, आईवडिलांसाठी मुलांना पुरवणं काय फार मोठी गोष्ट नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुमच्यावरचा ट्रस्ट कुठेतरी त्यांचा ढासळत चाललाय म्हणून तुम्हाला ते असं करतात आणि तुम्ही त्यांना क्लिअर कम्युनिकेट करत नाही म्हणून तो ट्रस्ट बिल्डच होत राहत नाही. म्हणून कम्युनिकेशन जे पॅरेंट्स सोबत हे खूप सहज असलं पाहिजे, नेहमी असलं पाहिजे. रोज 2 मिनिटं आईला बोलल्याने आपल्या आयुष्यातले काय फार वेळ वाया जाणार नाही. अरे 2-3 मिनिटं आपण चालता चालता रील्समध्ये घालवतो, एवढं सहजासहजी. तर 2 मिनिटं आईला वडिलांना बोलल्यानंतर काही विशेष फरक पडणार नाही. त्यांना प्रॉपर कम्युनिकेट करा की माझे प्रीमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत, मला प्री क्वालिफाय व्हायला अजून 6 महिने लागतील, त्याच्यानंतर मेन्सची तयारी करावं लागेल, मग अजून 6 महिने त्यासाठी लागतील. जरी मी मागच्या वर्षी वर्षभर घेतला असेल तरी त्या वर्षभरात माझी नुसती बॅच कंप्लीट झाली, कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि कन्सेप्ट क्लिअर झाल्यावरच प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिसला 6 महिने लागतात आणि 6 महिन्यानंतर जरी मी परीक्षा दिली तरी मला कमीत कमी 6 महिने या पूर्ण सिलेक्शन प्रोसेसला लागतील. एवढी कम्युनिकेशन क्लॅरिटी जर आईवडिलांमध्ये आपल्यामध्ये असेल, कम्युनिकेशन इतरांच्या माध्यमातून, मी काकाला सांगतो मग काका वडिलांना सांगते, अरे बाबा मग ते कम्युनिकेशन राहिलंच नाही ना, त्याला कम्युनिकेशन म्हणत नाही. मी माझ्या वडिलांसोबत बोलेल ना राव, माझे वडील, मी वडिलांसोबत बोलेल, मी कसं काका काकू मामा मामीला सांगेल, मी स्पष्ट बोलेल की वडिलांना की असं आहे आणि असंच आहे. आणि जेव्हा त्यांना माझ्या गोष्टी खऱ्या पडतील तेव्हा ते माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतील. तर पॅरेंट्ससोबत कम्युनिकेशन वाढवा. आई वडिलांसोबत ठीक आहे, वडिलांसोबत झेपत नसेल आईसोबत कम्युनिकेट करा. इवन
मला जर विचारताल तर माझं पर्सनल कम्युनिकेशन वडिलांसोबत जास्त आहे रादर दॅन आई. कारण वडिलांची माझी फ्रिक्वेन्सी मॅच होते. शेवटी असं होतं की व्यवहार त्यांना कळतो, आईला व्यवहार कळत नाही. मग आईसोबत माझं कम्युनिकेशन असं म्हणा की इमोशनल कम्युनिकेशन आहे. वडिलांसोबत माझं कम्युनिकेशन व्यावहारिक आहे. तर वडिलांना व्यवहार कळतो, आपण वडिलांसोबत व्यवहार ठेवा. तर मला असं वाटतं की ते कम्युनिकेशन वडिलांसोबत होणं आवश्यक आहे. नसेलच झेपत तर आईसोबत करायला काही वाईट प्रॉब्लेम नाही. पाचवी महत्त्वाची गोष्ट, या चारही गोष्टी करण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं असणं आवश्यक आहे की बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ अँड बी कमिटेड. मी माझ्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे. जर मी आज दिवसभरात माझा अभ्यास पूर्ण केला नाही, माझं शेड्यूल पूर्ण फॉलो नाही झालं, तर मला संध्याकाळी प्रामाणिक झोप येणार नाही आणि मला सुखाची झोप नाही, माझा दुसरा दिवस पुन्हा खराब जाणार आहे. यासाठी स्वतःशी प्रामाणिक असणं अत्यंत आवश्यक आहे. कमिटेड असणं आवश्यक आहे की मला जे करायचं ते मला करायचंच आहे आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून मी माझ्यासोबत प्रामाणिक आणि कमिटेड असणं आवश्यक आहे. या 4-5 गोष्टी प्रामाणिकपणे जर वरच्या 4 गोष्टी प्रामाणिकपणे जर तुम्ही केल्या तर ऑटोमॅटिकली 5वा पॉईंट विचार करायची गरजच पडत नाही. या 5 पॉईंटवर जर तुम्ही काम केलं तर मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला सक्सेस मिळणं काय फार मोठी गोष्ट नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून हाच एक पॉझिटिव्ह संदेश तुम्हाला द्यायचा होता. भलेही तुम्हाला वाटतंय की माझ्या पॅरेंट्ससोबत माझं कम्युनिकेशन होऊ शकत नाही, तर हा माझा व्हिडिओ पॅरेंट्सला दाखवा आणि पॅरेंट्सला सांगा की असं आमच्या सरांचं म्हणणं आहे. डेफिनेटली तुमचे पॅरेंट्स तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतील. जरी त्यांचा तुमच्यावर विश्वास नसेल, त्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्हाला ते नक्की वेळ देतील. हेच तुम्हाला सांगायचं होतं. 9 वर्षाच्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.